श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळीच मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता तुमच्यासाठी, हे सांगण्यासाठी की आज जे आपले अध्ययन वाचनाचे व्हिडिओ आहे ते येणार नाही, कारण की आज आहे अधिक महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि ज्या काही माझ्या महिन्याभरामध्ये राहिलेल्या सेवा आहेत त्या आज मला पूर्ण करायच्या होत्या. तसं तर अधिक महिना संपायला अजून 5 दिवस बाकी आहेत, पण कसं आहे मित्रांनो, गुरुवार म्हटलं तर आपल्यासाठी असंच किती मोठा दिवस असतो आणि त्यात अधिक महिन्याचा गुरुवार आणि त्यात आणखीन एकादशी गुरुवारची. त्यामुळे विचार करा की किती अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय अलौकिक असा हा आजचा आपला दिवस होता. तर आज मला करायच्या होत्या 3-4 मोठ्या सेवा करायच्या होत्या. एक म्हणजे आपलं जे सत्यनारायण असतं ते आपण दर महिन्याला करतो, ते सत्यनारायण, पुन्हा आणखी दुर्गा सप्तशती पाठाचे पठण आणि कुलस्वामिनीची ओटी भरायची होती. तर त्यापैकी बघा, इथे जे मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवले, आता मी थोडा व्हिडिओ स्पीडमध्ये दाखवलं कारण की एक मोठा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तो 24 मिनिटाचा आहे. मला माहिती नाही माझे जे ऑडियन्स आहे ती बघणार आहे की नाही तो एवढा मोठा व्हिडिओ, पण तरीसुद्धा मी एक स्पीड वाढवून छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तर इथे बघा, जे मला कुलस्वामिनीची ओटी भरायची होती आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करायचे होते. तर माझ्या मनात आलं की थोडंसं आपण आणखीन थोडं इंटरेस्टिंग करूया. तर ज्यावेळी आपण अशा प्रकारे माताची स्थापना करतो तर आपोआपच मार्गशीर्षचे गुरुवार किंवा नवरात्रीचा फील येतो मित्रांनो. म्हणून मी माताचा टाक तर पूजेत ठेवलाच होता, परंतु माताला मी या स्वरूपामध्ये सुद्धा विराजमान केलेले होते. तर इथे माझी माताची तयारी झाली होती आणि त्याचबरोबर इथे बघा, मी आपल्या सत्यनारायणांची जी सेवा करायची त्याची तयारी करून घेते. हा जो पाटावर तुम्हाला सफेद कपडा दिसतोय ना मित्रांनो, तो माझा दर महिन्याच्या सत्यनारायणाच्या पूजेचा आहे. मी दर महिन्याला याच कपड्यावरती माझा पाठ मांडते, त्यामुळे तुम्हाला तो असा हळद कुंकूनी भरलेला दिसत असेल, पण तो माझा अतिशय म्हणजे एक प्रकारे तो माझा जो कपडा आहे त्याच्यावरती तो पूर्ण सत्यनारायणाच्या सेवेच्या वाईब्स आहेत, कारण की भरपूर सेवा झालेल्या आहेत त्याच्यावरती. आणि मी आपल्या प्रथेप्रमाणे सर्वात आधी गणपती बाप्पाला विराजमान केलं. पाठीमागे विष्णूजींचा फोटो आहे तो ठेवला आणि इथे आपण जो कलश ठेवणार आहोत. आजचा जो सत्यनारायणाचा कलश आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की सत्यनारायणाच्या पूजेचा कलश कसा भरता. त्यावर आपण नारळ ठेवत नाही, आपण त्यावर ठेवतो ताम्हण आणि ताम्हणामध्ये आपले जे घरचे बाळकृष्ण आहे आपण त्यांना विराजमान करतो. तर बघा, अशा प्रकारे इथे मी माझा साधा भोळा हा जो कलश आहे तो भरलेला आहे. साधा बोळा यासाठी बोलते की तांब्यावरती आहे ना, तांब्याचं ताम्हण ठेवलं जातं आणि त्यामध्ये बाळकृष्णाला बसवलं जातं, परंतु माझ्याकडे ताम्हण नाही आहे, म्हणून मी माझी घरामध्ये ही जी वाटी आहे तीच मी दरवेळी पूजेत ठेवते. तर ह्या ज्या तुमच्यासमोर मी पुड्या खोलल्या आहेत बघा, याच्यामध्ये बघा कुलदेवीची एक सुपारी आहे, एक वरुणदेवाची सुपारी आहे, एक गणपती बाप्पाची सुपारी आहे. आता यांची आपल्याला स्थापना करायची आपल्या पाटावरती. बघा, ही सुपारी आहे गणपती बाप्पाची. तर ही सगळ्यात पहिले जे आपण जोडपान ठेवलेले आहे त्याच्यावरती आपण ही सुपारी ठेवणार आहोत. आणि हे जे दुसरं स्थान आहे ते आहे आपल्या कुलस्वामिनीचं. तर जी दुसरी सुपारी ती आपण आपल्या दुसऱ्या स्थानावरती ठेवतोय आणि तिसरे हे जे आहे हे वरुणदेवाचे आहे. तर इथे बघा, गणपती बाप्पा, कुलदेवी आणि वरुणदेव यांना आपण इथे विराजमान करणार आहोत. केलंच. आता आपण करूया त्यांची पण तत्पूर्वी आपल्याला लावायचा आहे दिवा, कारण की आज दिवसभरात जितक्या सेवा होणार आहेत त्या सगळ्या सेवेचा साक्षीदार आपला हा दिवा असणार आहे. त्यामुळे सर्वात पहिले दिव्याला आपण लावून घेऊया. हा जो दिवा तुम्हाला आतून काळा झालेला दिसतोय ना, तो मागच्या गुरुवारी जे मी 31 वाती लावलेल्या होत्या त्याच्यामुळे तो दिवा आतून काळा झाला आहे मित्रांनो. आता बघा, देवांना तर विराजमान करून घेतलं आहे, पण आता ज्या सेवा मला दिवसभर करायच्या त्या सेवेचा मी संकल्प करत आहे देवांच्या साक्षीने. आणि या संकल्पामध्ये आपल्याला बोलायचं असतं, आपलं नाव सांगायचं असतं, आपलं गोत्र सांगायचं असतं आणि आपण या सेवा कोणत्या कारणाने करतो आणि देवाला आपल्याला प्रार्थना करायची असते की सेवा तर मी चालू करते, परंतु सेवा पूर्ण तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असं बोलून आपण संकल्प सोडतोय. तर हे जे आहे ना संकल्पाचं जल, हे कोणाच्या पायाखाली येऊन द्यायचं नाही आहे मित्रांनो, कारण की हे साक्षात आपल्या पूजेचं ते काय बोलतं, आपण बोलतो ना एखाद्या गोष्टीचं आपण प्रण घेतो, हे ते आहे. तर आपण त्याला तुळशीच्या कुंडीला सोडून कोणत्याही प्लांटमध्ये सोडू शकतो ते पाणी.
तर बघा इथे जी पहिली सुपारी होती जी गणपती बाप्पाच्या नावाची, प्रथेप्रमाणे सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला आपण मानपान दिला आहे. तांदूळ, अक्षत, हळद कुंकू वगैरे देऊन यांचं आपण मानपान करत आहोत. त्यानंतर कुलस्वामींची पूजा केली, त्यानंतर वरुण देवांची पूजा केली. यानंतर आता बघा पुढची जे आहे आपल्याला यांना फुलं वगैरे जे आहे ते फुलं चढवायचे आहेत. हे कुलस्वामिनीचं आणि हे इथे वरुण देवांचं. पाठीमागे जे बघताय मित्रांनो ते आहे गोमती चक्र. याचीसुद्धा उद्याचा जो शुक्रवार आहे या शुक्रवारी आपल्याला यांची विशेष सेवा करायची. तर चला आज आता हे जे गणपती बाप्पासमोर जे मी साखर ठेवली आहे तो त्यांचा नैवेद्य आहे. आजच्या दिवशीचा जो खडी साखरीचा नैवेद्य आहे, खडी साखर नाही मिळाली मला म्हणून मी आपली घरातली साखर ठेवते. हे झालं. आपण आता यांना नैवेद्य वगैरे चढवलं आहे. पण आज आपण जे बाळकृष्ण आहे किंवा विष्णू जे आहे त्यांना आज शिऱ्याचा नैवेद्य नाही चढणार आहे, त्यांना पण आज साखरेचाच नैवेद्य असणार आहे, कारण की आज एकादशी आहे त्यामुळे. तर बघा आता गणपती बाप्पा झाले. लक्ष्मी माताची अजून आपल्याला पूजा करायची. पहिले आपण त्यांचे जे पतिदेव आहे विष्णूजी यांचं आपण पहिले तिलक करून घेऊया. त्यानंतर आपण लक्ष्मी माता, कारण की प्रत्येक स्त्रीला ह्याच गोष्टीत जास्त अभिमान वाटतो की त्यांच्या आधी त्यांच्या पतीला मानसन्मान मिळालेला आहे. तर त्याचप्रमाणे लक्ष्मी मातासुद्धा विष्णूजींच्या पत्नी आहेत, म्हणून विष्णूजींना मानपान दिल्याने लक्ष्मी माता स्वतः खुश होतात. तर त्यानंतर आपण आता बघा आता हे बाळकृष्ण जे आपण विराजमान केलेले आहे यांना आपण तिलक करून घेऊया. आणि जो कलश आपण ठेवला त्या कलशाला मी हळद कुंकवाचे 5 बोटं लावून घेतले. तर हे झालं. आता तर धूप दीप अगरबत्ती हे जे काही आहे पंचोपचार पूजा ते आता जे ते माझी आवरत आलेली आहे. इकडे ही आताची तर आपण ही विष्णूजींची सेवा करतो आहे. विष्णूजींच्या बाजूचा जो पार्ट आहे तो मी कुलदेवीच्या सेवेसाठी मांडलेला आहे. तुम्हाला तर मी सांगितलंच आहे की आज आपल्याला करायचं आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण आणि आपल्या कुलस्वामिनीचे ओटी भरायची. तर बाजूच्या पाटावरती मी कुलस्वामिनीला विराजमान केलं, परंतु आधी जे विष्णूजी आहेत विष्णूजींचे आपण व्यवस्थित प्रकारे सर्व पूजन वगैरे करून घेतले. तर इथे दिव्याचं पण आपण पूजा करून घेऊया. तो पण सगळ्यात मोठा मानकरी आहे, कारण की ह्या आज दिवसभरच्या सगळ्या सेवेंचा तो साक्षीदार असणार आहे. दिवा म्हणजेच अग्निदेव हे आपल्या पूजेचे साक्षीदार असणार आहेत. तर बघा बाजूच्या पाटावरती गडावरची आई सप्तशृंगी माता ही आमची कुलस्वामिनी आहे. तर मी त्यांचा टाक ठेवला आहे. टाकाला आपण हळद कुंकू चढवत आहोत. हळद कुंकू चढवल्याच्या नंतर जी मी माता विराजमान केलेल्या आहेत घटाच्या स्वरूपात आपण त्या माताला सुद्धा हळद कुंकू वगैरे लावून त्यांचा मानसन्मान करणार आहोत. किती सुंदर रूप दिसतं आहे माताचं. मला तर खरोखर पूजा करताना नवरात्रीचा पूर्ण फील येत होता, कारण की नवरात्रीमध्ये सुद्धा आपण घट बसवून असे त्या प्रकारे तिथे मातासमोर दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे करतो. तर आज मला पूर्णपणे तोच फील येत होता, कारण की मला ते करायचंच होतं. मला खूप आवडतं अशा प्रकारे माताला स्थापित करून त्यांच्या पुढे सेवा करायचं. सुंदर वाटतं. आणखीन जास्त आवडीने सेवा होतात आपल्याकडनं. आता बघा इथे सगळं आपलं जे मांडणी आहे मांडणी मी व्यवस्थित माझी झालेली आहे. इथे कुलस्वामिनीला मी फुलं वगैरे आता अर्पण करून घेते. जे काही राहिले ते सगळं आपण इथे ध्यानाने मी सगळं सावकाश पद्धतीने चढवत आहे. तुम्हाला सांगते मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी अक्षरशः खूप मोठा टास्क होता, कारण की गुरुवार असल्यामुळे आमच्या इथे गुरुवारच्या दिवशी सकाळीच लाईट जाते आणि सेवा खूप जास्त होत्या. त्याच्यामुळे असं वाटत होतं की काय करावं आणि काय नाही, त्यात इतकं गरम होत होतं. आणि पुन्हा आणखी आज सकाळपासूनच माझ्या सेवेमध्ये इतके विघ्न आले की तुम्हाला काय सांगू. परंतु मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते ना, एखादं काम करताना जेव्हा आपल्याला विघ्न येतात ना तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि स्वामी तुमची परीक्षा घेण्यासाठीच हे विघ्न तुम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे, की बघू करता की कसं पूर्ण करतो म्हणून. तर माझं पण चालू होतं ना, मला खूप सेवा करायची. तर मला असं वाटलं की नक्कीच हे सगळं स्वामी जाणून बुजूनच करताय माझ्याशी, की बघू खूप सेवा करायची आहे, आता करते का लाईट गेल्यानंतर. कारण की खूप परिणाम होतो मित्रांनो लाईट नसल्यावरती. खूप छोट्या गोष्टी असतात तिथं आपल्याला लाईटीची खूप जास्त गरज असते. आणि आज जर मी लाईटीसाठी थांबून राहिली असते ना तर माझा पूर्ण दिवस वाया गेला असता, कारण की आज आमची लाईट डायरेक्ट संध्याकाळी 5:30 ते 6 वाजता आली आणि तोपर्यंत माझी जवळजवळ
पूर्ण सेवा कंप्लीट झालेली होती. आम्ही नाही थांबून राहिलो लाईटीसाठी. तर बघा घरात ती पाटावरची मांडणी झाल्याच्या नंतर इथे दरवाजामध्ये जे आपण हळदीचं लेपन करतो तिथे आपण आपल्या उंबऱ्याची पूजा याच्यासाठी करतो की लक्ष्मी माता ज्या आहेत त्या या उंबऱ्यातूनच आतमध्ये येणार आहेत, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी ही आपली तयारी असते. कारण की लक्ष्मी माता उंबऱ्यात मुख्य दरवाजातूनच येतात, त्यामुळे मुख्य दरवाजा पहिले पूजला पाहिजे, त्यानंतर आतील सगळ्या सेवा ज्या आहेत त्या तर होणारच आहेत. परंतु आपला जो उंबरा आहे त्याचा ही खूप महत्त्व आहे. आणि आता इथे बघा या सगळं झाल्याच्यानंतर आपली जी गुरुवारची तुळशी माताचं जे पूजन आहे, विष्णूजींचा वार आणि तुळशी माताचं पूजन नाही असं तर होऊ शकत नाही. सगळं काही झाल्यानंतर तिथे एकदा शेवटला मी तुळशी माताला जे दर गुरुवारी आपण कच्चं दूध चढवतो ते मी चढवून घेतलं आहे, पाणीसुद्धा चढवून घेतलं आहे, फुलं दीप नाही लावला कारण की दीप मी आज दरवाजात लावला. इथे बाहेर दिवा लावून काहीच फायदा होत नाही मित्रांनो. ते बघा तिथे ते सगळं तेल वगैरे सांडतं आणि दिवासुद्धा विझून जातो, म्हणून आजचा दिवा मला विझून द्यायचा नव्हता, म्हणून मी दरवाजामध्ये लावला. तिथे छान दिवा जळतो माझा. तर आता इथे हे जे शेवटचं धूपबत्ती वगैरे दाखवल्यानंतर माझ्या सेवा चालू होणार आहेत. ज्या आपल्या मुख्य सेवा आहेत त्याच्यामध्ये सत्यनारायणाच्या जी कथा आहे त्या कथेचं माझं वाचन करायचं होतं. तर ते वाचन झाल्यानंतर मला बघा इथे मी दर गुरुवारी तुळशीची मंजिरी भगवान विष्णू यांना चढवत असते. त्याचप्रमाणे इथे याच्या गुरुवारीसुद्धा मी तुळशीची मंजिरी चढवलेली आहे. त्यानंतर मला आज करायचं होतं 108 तुळशीपत्रांचं अर्चन बाळकृष्णाला. तर म्हणून मी बघा इथे माझी तीसुद्धा सेवा मी करून घेत आहे. 108 तुळशीपत्र आणि त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात, एक तर विष्णूजींना किंवा श्रीकृष्णाला तुळशीचं अर्चन होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं 108 वेळा विष्णू मंत्रसुद्धा जाप केला जातो. दोन्ही गोष्टी सोबतच होतात. त्यानंतर बघा पुढच्या ज्या सेवा आहेत त्या तर आपण करणारच आहोत, परंतु आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांचासुद्धा मानपान झालाच पाहिजे. आजचा एवढा मोठा जो दिवस आहे हा त्यांच्याच कृपेने आपण बघत आहोत. तर इथे मी माझ्याकडे खरोखर पाठ नसल्यामुळे मी 2 पाठ होते, मी त्याच्यावरती पूजा मांडल्या. आणि जे माझा आता गुरुचरित्र ग्रंथ प्लस आपले स्वामी महाराज यांच्यासाठी विराजमान करण्यासाठी माझ्याकडे पाठ नव्हता, म्हणून मी माझ्याकडे घरामध्ये कोरा कपडा होता नवीन लालवाला, तर तो मी खाली अंतरला आणि त्याच्यावरती महाराजांचं आसन लावलं आणि बाजूला गुरुचरित्र ग्रंथ माझा ठेवलेला आहे. माझा गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मित्रांनो. तर स्वामींना माझ्या वस्त्र आपण इथे स्वामींना हा जो पंचरंगी धागा आहे याला वस्त्र स्वरूपात चढवत आहोत. आणि त्यानंतर इथे आपण त्यांना अष्टगंध चंदन वगैरे लावून त्यांचा जो मानपान आहे तो करत आहोत. तर बाजूला जे दत्तगुरूंचा आपला जे गुरुचरित्र ग्रंथ आहे तिथेसुद्धा आपल्याला चंदन अक्षत वगैरे चढवून त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. इथे सगळं मांडणी वगैरे व्यवस्थित झालेली आहे आपली. शेवटचं माझं राहिलं होतं आपलं स्वामी महाराजांची हळद-कुंकू नाही सॉरी चंदन अष्टगंध वगैरे समर्पित चढवून आपण इथे पूजा त्यांची करून घेतलेली आहे. मित्रांनो माझे जर का काही शब्द चुकले असतील आधीमध्ये तर प्लीज मला माफ करा, कारण की आज दिवसभर सेवा करून आज खरोखर खूप दमलेली आहे, पण तरीसुद्धा मला आज व्हिडिओ टाकायचा होता म्हणून मी आता हे खूप लेट नाईट मी व्हॉइस ओव्हर देते आणि झोपसुद्धा येते, त्यामुळे जर का काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. आणि बघा आता सगळी मांडणी झाल्याच्या नंतर सत्यनारायणाच्या कथेचं माझं पठण इथे चालू झालेलं आहे. तर पहिला अध्याय पहिले 3 पानं आता वाचायची काही गरज नाही, त्यामध्ये तेच आपल्याला गणपती बाप्पाची कुलस्वामिनीची वरुण देवतेची सेवा कोणकोणत्या मंत्रांनी करायची आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पहिला अध्याय मी तुम्हाला इथे म्हणजे पहिलं काय मी शेवटपर्यंत पूर्ण अध्याय पूर्णच आपलं जे कथा आहे ते पूर्णच वाचलेली, पण व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं तर तुम्हाला तर माहिती आहे 20-25 मिनिटाचं तर ते पुस्तकच आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त एवढं दाखवते. तर त्यानंतर पुढचे जे आहेत अध्याय ते सुद्धा माझे वाचन मी करून घेतलं. किती सुंदर पाठ दिसतोय वगैरे मित्रांनो. खूप खरोखर जेव्हा अशी घरामध्ये पूजा मांडणी होते ना एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं आणि घरामध्ये सांगू नाही शकत की एक वेगळं वातावरण असं असतं ना की
खूप मन प्रसन्न होतं घरामध्ये. सगळे पण खूप हॅपी असतात आणि जोमाने सगळे कामं करत असतात. इथे बघा आपली माता विराजमान केलेले आहेत, इथे विष्णूजी बसलेत आणि दरवेळेप्रमाणे जो माझा मुलगा आहे श्री, त्याला मी त्याचं कार्य सोपवलेलं होतं की तुला हे करायचं आहे आणि लोबान घरामध्ये सोडायचं आहे. तर तो त्याच्या कार्यामध्ये इमानदारीमध्ये त्याचं कार्य पार पाडतोय. बघा आता आज माझ्याकडे गौऱ्या नव्हत्या, त्यामुळे मी जे आपल्या नारळाच्या करवंट्या असतात त्या करवंट्यांनीच आज आपण घरामध्ये लोबान सोडलेलं आहे. तर बघा इथे माझं पुस्तक वाचन चालू आहे. आता इथे बघा माझा मुलगा तो जेव्हा ते देवाला धूप दाखवत होता ना, तेव्हा ते अक्षरशः तर माझ्या अंगावर पडता राहिलं. तिथे स्वामी बसलेले आहेत. तर कसं माझं नुकसान होणार मित्रांनो सांगा. स्वामींनी ते जे होते ना काय बोलतात कोळशे, जळते कोळशे, ते माझ्या अंगावर सुद्धा नाही पडले आणि ना देवांवरती पडले, ते डायरेक्ट जमिनीवरती पडले. या व्यतिरिक्त ते त्याचं अशा पद्धतीने पडले होते की मला आता वाटलं होतं की आता हे माझ्या अंगावरतीच पडते. पण जिथे स्वामी बसलेले होते तर स्वामी मला त्रास कसा होऊन देतील. आणि ते जे आहे ते कोळशे आहेत ते कपड्यावरती पडले. म्हणजे तिथे सुद्धा स्वामींनी दाखवले की तू सेवा कर, मी आहे तुझ्या पाठीशी, तुला काहीच नाही होणार. बघा ते तुम्हाला दिसतंय कपड्यावरती ते कोळशे पडलेले होते. आणि बघा आता ही जी आपली पूजा मंडळी आहे किती सुंदर दिसते. ही मी मातासाठी ओटी जी मला आज भरायची होती ती मी रेडी केली. त्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला काल पण सांगितलं होतं की आपल्याला देवीच्या ओटीमध्ये काय काय ठेवायचं असतं. तर देवीच्या शृंगाराचं साहित्य भेटतं. त्यातून आणखीन जर का तुम्ही नारळ नसेल ठेवत तर गुळ खोबरं ठेवा. पुन्हा आणखीन फळ तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे जमेल ते ठेवा, नाही तर ड्रायफ्रूट्स तर आपल्याला ओटीच्या सामानामध्ये भेटून जातात. आज मला माताची ओटी भरताना माझ्याकडे साडी नव्हती, पण मी पिवळ्या रंगाचं, आज गुरुवार आहे, पिवळ्या रंगाचं खूप जास्त महत्त्व आहे म्हणून मी पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस आणि जशी माझी यथाशक्तीनुसार मी आजची ही ओटी भरलेली आहे. तर जे नवरात्री येते ना मित्रांनो, नवरात्रीमध्ये मी साडी चोळीने माताची ओटी भरत असते. परंतु तुम्हाला तर माहिती आहे जूनचा महिना, शाळेची तयारी व महिन्याभरामधले कार्यक्रम वगैरे अटेंड करून आपल्या खिशाची काय हालत झालेली आहे. म्हणून देवीला मी विनंती केली की माता ही माझी साधी बोळी जी सेवा आहे ती तुम्ही कबूल करा. आणखीन येणाऱ्या दिवसांमध्ये मी आणखीन चांगल्या पद्धतीने तुमची ओटी भरेन, पण आत्ताचं जे आहे ते प्लीज तुम्ही मान्य करून घ्या. देवी आपली आई आहे. देवीला आपल्याकडनं काही असं खूप भारी काही पाहिजे ना, तर त्यांना हवा असतो आपलं प्रेम, आपली श्रद्धा आणि आपल्या मनातला भक्तीचा भाव. तर मला माहिती आहे माझी देवी नक्कीच माझी जी साधी भोळी छोटीशी ओटी जी आहे ती हसत मान्य करते. परंतु नवरात्रीमध्ये तुम्हाला मी मित्रांनो दाखवलं की आपण नवरात्रीमध्ये आपल्या देवीची साडी चोळीने ओटी भरत असतो. तर इथे पठण झालेलं आहे सत्यनारायणाच्या कथेचं. तर कसं झालं मित्रांनो, आम्ही बरेच वर्ष MP मध्ये राहत होतो, त्यामुळे तिथे ना आम्ही हिंदी आरत्या बोलायचो. आमच्या गणपती बाप्पाची पण हिंदी आरती बोलायचो, पुन्हा आणखी दुर्गा माताची हिंदी आरती बोलायचो. जितक्या काही सेवा व्हायच्या ना सगळ्यांमध्ये आम्ही हिंदी आरत्या बोलायचो. माझी मुलं हल्ली 2-3 वर्ष झाले तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. तर आमच्याकडे ना हिंदी आरत्यांचंच पुस्तक आहे. असं नाही की आम्ही मराठी आरत्या नाही बोलत, मराठी आरत्यासुद्धा बोलतो, पण मराठी आरत्या मुलांना एवढं पाठ नाही आहे, तर ते चुकतात मध्ये. तर जे आमच्याकडे हिंदी आरत्यांचं पुस्तक होतं ना, तर आम्ही हिंदीच आरती घेतलेली आहे. कारण की बघा मराठी आरती घ्यायची म्हटलं तर मग ते मोबाईलला लावायला लागणार होतं. तर त्यापेक्षा भाषा कोणतीही असो आपल्या भावना आपल्या देवापर्यंत नक्कीच पोहोचतात. म्हणून आम्ही जे पुस्तक होतं तर त्यात जे आमच्या हिंदी आरत्यांचं पुस्तक होतं त्यातूनच आम्ही आपल्या ज्या आरत्या आहेत त्या आम्ही त्यातूनच वाचल्यात. तर आज कमीत कमी माझ्या 3 आरत्या झाल्या आहेत. पहिली आरती माझी भगवान विष्णू यांची झाली, दुसरी आरती माझी दुर्गा माताची झाली आणि तिसरी आरती जी आहे ती आपली स्वामी महाराजांची, जी आपली दर गुरुवारची आरती आहे. तुम्हाला सांगते मित्रांनो, आज सकाळपासून आमची लाईट गेलेली होती. आज जणू काही सकाळपासूनच माझी सत्व परीक्षा चाललेली होती. मला स्वामींनासुद्धा बघायचं असेल की हो खूप बोलते, सेवा करायची आहे, बघू अशा अडचणींमध्ये सेवा करू शकते का. आणि परंतु मी माझ्या स्वामींच्या परीक्षेमध्ये मीच काय माझी पूर्ण फॅमिली आम्ही सगळे पास झालो. आम्ही खरं तर मला खूप सेवा करायच्या होत्या मित्रांनो. आपला साधा गुरुवार जरी असला तरी गुरुवारच्या सेवांना दिवस पुरत नाही. आणि त्यात आणखीन मला किती दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं होतं, पुन्हा आणखी सत्यनारायणाच्या कथेचं पठण करायचं होतं. त्यानंतर माझे दर गुरुवारचे जे अध्याय आहेत ते वाचायचे होते. त्यानंतर आपल्या ज्या छोट्या सेवा असतात, कणकधारा स्तोत्रम, कालभैरव अष्टकम, विष्णूजींचा मंत्र, पुन्हा
आणखी माला जाप वगैरे खूप सारं होतं. आणि या व्यतिरिक्त मला सवाष्ण जेवू घालायचे होते, त्यामुळे आजचं जेवण पण स्पेशल होतं. तर आजचं जो जेवणाचा पूर्ण भार माझ्या दोन्ही मुलींनी सांभाळून घेतलेला आहे. मी आज सकाळपासून फक्त आणि फक्त सेवाच करते. तर सकाळपासून पण नाही, खरं तर आज सकाळी मला 6:30 वाजेपासूनच माझं असं ठरलं होतं की मी सकाळी 5ला उठेल, आंघोळ वगैरे करून सगळं आवरेल आणि 6:30-7 वाजेपासूनच आपल्या सेवा आवरून घेईल, जेणेकरून मला दुपारी मस्त माझ्या मनासारखं स्वयंपाक करता येईल. कारण की पूजेचं जेवण म्हटलं ना मित्रांनो, तर अगदी मनासारखं बनलं ना खूप छान वाटतं. परंतु मला ते जमलंच नाही. आणि जे मला आज सकाळी 5ला उठायचं होतं, आता काय सांगू तुम्हाला काय झालं, तर मला नाही जमलं ते. त्यामुळे मला उठायला उशीर झाला. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण गुरुवार असला तर घराची स्वच्छता वगैरे सगळं काही केल्यानंतरच आपण ते पूजेला सुरुवात करतो. तर माझ्या मुली घरी असल्यामुळे आम्ही थोडंसं आवरून घेतलं पटकन. ते जरी मला उठायला उशीर झाला होता, पण माझ्या मुलींनी स्वच्छता वगैरे करून घेतल्या, घर स्वच्छ केलं, उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगते मित्रांनो, 1 वाजेच्या नंतर, असंही आपण दत्तगुरूंची सेवा जी आहे 12 ते 1च्या दरम्यान करत नाही, म्हणून मी 1 वाजेपर्यंत असे पण मी थांबलेलीच होते. म्हटलं आता सगळ्या सेवा सोबतच चालू कराव्या. हे बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं ना, मला कुलस्वामिनीची ओटी भरायची होती. तर इथे ओटी जी आहे, मी माताला प्रार्थना करते की माता, हे जे काही साधं भोळी मी ओटी तुमच्यासाठी तयार केली, तिला प्लीज गोड मानून घ्या. काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझ्या घर परिवाराला, माझ्या कुटुंबाला सुख द्या, समाधान द्या, सद्बुद्धी द्या. सगळ्यात मेन तर सद्बुद्धी द्या, ती महत्त्वाची आहे. आणि आमच्या कुटुंबाचं रक्षण करा, असं बोलून मी माताचं दर्शन घेऊन जो काही माताचा जो जय जयकार असतो, तो जय जयकार करून माताची ही ओटी मी भरलेली आहे. आता यानंतर मला करायचं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण. मित्रांनो, दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पठणाला ॲटलिस्ट 2 तास लागतात. का 2 तास लागतात? कारण की प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडनं घाईघाईमध्ये काही चुकू नये, काही सुटून जाऊ नये. त्यामुळे आरामात वाचायला आपल्याला 2 तास लागतात. सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे मित्रांनो. जर सेवा करतोय तर सेवा व्यवस्थितच झाली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि तरच ती सेवा आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचते. तर इथे बघा, आपण जे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं मला पठण करायचं होतं, इथे मी माझा जो ग्रंथ आहे तो घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, पहिले जे आहे सुरुवातीला जे दुर्गा माताचे जे 100 नावं आहेत त्यांचे, त्याच्यानंतर इथे चंडी कवचस्य ब्रह्मर्षी देवी कवचम वाचायचे. त्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्रम, त्यानंतर तिलक स्तोत्रम, आणि त्यानंतर आपला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पहिला अध्याय चालू होतो. तर हे सगळं डिटेलमध्ये वाचता मला 1.5 तास आरामात लागला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जेव्हा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करतो, त्यानंतर आपल्याला हवन करायला लागतं. हवन म्हणजे की जे आपण नैवेद्य वगैरे बनवलेलं आहे ते अग्नीच्या द्वारा आपण समर्पित करत असतो. कारण की अग्नीच्या द्वारे दिलेलं जे घास अंगारी आहे ती लवकर आपल्या देवांपर्यंत पोचते अशी मान्यता आहे. म्हणून बघा ना, आपण हवन अतिशय महत्त्वाचं असं पूजेमध्ये हवन समजल्या जातं. तर मला ना खरोखर आज गौऱ्या नव्हत्या. आज मला गौऱ्यांचं इतकं काम होतं, पण आज मला गौऱ्या नाही मिळाल्या. तर मी जे आपले कापूर पेटवले आणि कापूरच्या अग्नीमध्येच स्वाहाकार केला. तर होतं कधी काही ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ना त्याच भेटत नाहीत. परंतु काही हरकत नाही मित्रांनो, सेवा थांबली नाही पाहिजे. सेवा ही पूर्ण झालेली आहे. बघा, सकाळपासून संध्याकाळ झाली मित्रांनो. तुम्ही बघत असाल, बघा घरामध्ये सुद्धा थोडंसं संध्याकाळचं वातावरण दिसते. सकाळपासून संध्याकाळ झाले, आम्ही पूजा आणि आरत्याच आमच्या चालू होत्या. कारण की कालचा दिवसच तसा होता मित्रांनो. कितीही वाटलं तरीही सेवा म्हणजे असं वाटत होतं अजून सेवा करू. कारण की अधिक महिन्यातला गुरुवार, ते बोलतात ना, अधिकम अधिकस्य. जितक्या अधिक सेवा आपल्याकडनं होतील तितक्या अधिक पटीने त्याचं फळ आपल्याकडे वापस येणार असतं. पण न सोडा, मी फळाच्या चिंतेसाठी नव्हतं केलं हे, की मी जितक्या सेवा करेल तितक्या मला ह्या सगळ्या सेवा मला पण करायच्याच होत्या. खूप छान वाटतं जेव्हा सेवा आपल्या घरामध्ये घडतात ना मित्रांनो. मनाला एक वेगळी शांती भेटते आणि आनंदसुद्धा होतो की अरे इतके सुंदर तेव्हा जे मंत्र जाप, जे होम हवन आपल्या घरात होतात
त्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जीसुद्धा नष्ट होऊन जातेच म्हणा, पण एक वेगळी खुशी भेटते मित्रांनो. कारण अधूनमधून या सगळ्या गोष्टी घरामध्ये व्हायलाच हव्यात. बाकीचं सगळं तर आपलं चालतंच नेहमीचं, पण आपल्या घरामध्ये जे आपली कुलदेवी, आपले आराध्य दैवत, आपले इष्टदैवत ज्यांना आपण स्थान दिलेलं आहे, यांना वेळोवेळी यांच्या जे काही मानपान आहे ते झालेच पाहिजे मित्रांनो. कारण की शेवटी ते आपले रक्षण करत असतात, ते आपलं पालनपोषण करत असतात, तर त्यांना विचारून कसं चालेल. आणि अधूनमधून जेव्हा अशा सेवा होतात ना, घरामधलं वातावरण खूप प्रसन्न होतं. घरात एक वेगळ्याच पद्धतीचं चैतन्य असतं. आणि बघा माझी मुलं किती खुश आहेत. आणि माझ्या प्रत्येक पूजेमध्ये त्यांचा ना माझ्या इतकाच त्यांचा सहभाग असतो. जरी मी फक्त सेवा करते, पण बाकीचे सगळे छोटे मोठे कामं, छोटे काय मोठेसुद्धा कामं तेच बघत असतात. त्यामुळे मला त्यांचा खूप सपोर्ट आहे. आणि त्याचमुळे माझ्या सेवा इतक्या सुंदर पद्धतीने होतात. आता बघा आपलं सत्यनारायणाच्या कथेचं वाचन झालं, त्यानंतर दुर्गा सप्तशती पठण झालं, त्यानंतर माझ्या ज्या दर गुरुवारच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये 14वा आणि 18वा अध्यायाचं मी वाचन करत असते. गुरुचरित्राच्या ग्रंथाचं बोलते. तर माझे ते ज्यांना मी सवाष्ण म्हणून बोलवले होते त्यांना मी 7:30चा टाईम दिला होता, पण त्या बिचाऱ्या जॉबला जातात, त्यामुळे त्यांना यायला थोडा उशीर झाला होता. तर मी थोडा वेळ थांबून मग मला असं वाटलं की मी माझं वाचनसुद्धा करून घेते ते येईपर्यंत, म्हणजे माझी आणखीन एक सेवा पूर्ण होईल. तर त्यांची तोपर्यंत मी म्हटलं की उगाच वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या सेवा पूर्ण करून घेऊ. तर मग इथे मी माझं 14वा आणि 18वा अध्यायाचं वाचन करून घेतलं. त्यानंतर स्वामी महाराजांची आरती जी होती तर आरती करून घेतली. माझा माला जाप झाला. त्यानंतर त्या ज्या ताई त्यांना मी सवाष्ण म्हणून बोलवलेलं होतं त्या ताई आल्या. त्यांचं जे आहे हळद कुंकाने मान सन्मान करून त्यांना त्यांची, आणि न बोलवतात बघा कन्यासुद्धा माझ्या पूजेला उपस्थित होती. त्यांनी त्यांच्या मुलीला पण घेऊन आलेले होते. तर याच्याने माझं एक सवाष्ण आणि एक कन्या जेवण झालं. जेव घालून खूप सुंदर वाटलं. आणि त्या बिचाऱ्या पण दिवसभरात खूप थकलेल्या होत्या, आणि तरीसुद्धा त्या माझ्या आमंत्रणाला मान देऊन त्या इतक्या लांब आल्या. तर त्याबद्दल त्यांचा पण खूप खूप आभार. तर भेटूया मिळतं. अशा प्रकारे मित्रांनो माझी जी सेवा आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि बघा अशाच पद्धतीने आपल्याला येणारे जे काही दिवस आहेत ते आणखीन 5 दिवस आहेत. आणखीन 5 दिवसामध्ये आपण आपल्या जे आहे ते उरलेल्या सेवा पूर्ण करून घेऊ शकतो. तर आज माझ्या ह्या 2-3 सेवा पूर्ण झाल्या, पण उद्याचा शुक्रवार आहे. उद्याचा जो शुक्रवार आहे ना, शुक्रवारच्या दिवशी मला पण लक्ष्मी माताच्या काही सेवा करायच्या, तर त्या मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवते.